दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. आपल्या भारतामध्ये अनेक चांगले लेखक, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री असे बरेच जण होऊन गेले आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी कधीकधी असे समारंभ करतात. आता लेखक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे पु ल देशपांडे आणि त्यांच्या स्मरणार्थ मग काही कार्यक्रम केले जातात. त्यांच्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं जातं. त्यांचे जे कथाकथनच्या CDs आहेत त्या सर्व ठिकाणी वाटल्या जातात आणि त्याद्वारे त्यांचं स्मरण केलं जातं. त्यांचं जे काम आहे ते आपण पिढ्यानपिढ्या पुढे चालू आहे असं बघतो. परंतु मनुष्याचं काम जे आहे हे काही ठराविक काळामध्ये असतं. काही वर्षानंतर 100 वर्षानंतर कदाचित त्यांचं कार्य कोणी ओळखणार नाही किंवा अशा प्रकारे कदाचित मनुष्यांचं कामं निघून जातात. पण देवाचं काम जे आहे हे देवाचं काम, देवाची वचने, देवाचं लिखाण जे आहे हे सदा सर्व काळ राहतं. बघा, आपण ज्यावेळेस योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्यायामध्ये वाचतो, जॉन चॅप्टर 6 ह्यामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस बरेच जणांनी प्रभू येशू ख्रिस्ताने जी वचनं त्यांना सांगितली, जी दाखले त्यांना सांगितले, जे शिक्षण त्यांना दिलं ते काही जणांनी विश्वास ठेवला, परंतु काही जणांनी विश्वास ठेवला नाही. पुष्कळ जणांनी विश्वास ठेवला आणि त्याच्या मागे गेले. येशूने आपल्या शिष्यांना सुद्धा विचारलं की तुम्हालाही जायचं आहे का, तुम्ही जाणार आहात का? त्यावेळेस पेत्र बघा काय म्हणाला. पेत्र म्हणाला की कुठे जाणार, कारण सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याकडेच आहेत. बघा, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपलं स्थान देतो, आपण त्याची वचनं ज्यावेळेस आपल्या मनामध्ये ठेवतो तेव्हा आपल्याला अनंत काळ सार्वकालिक जीवन आपल्याला मिळतं. जी वचनं जी आहेत ही आम्हाला अनंत काळचे जीवन त्यामुळे आम्हाला लाभते, कारण त्याच्या वचनाला अंत नाही, तो काळाच्या पलीकडे आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 63वे वचन, गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 6 and verse 63. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.